तर ठाकरे गटाचं मिशन मुंबई महानगरपालिका पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। काही जण मुंबई लुटायला आलेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे, असं उद्धव ठाकरेंनी या शाखा प्रमुखांशी बोलताना म्हटलंय। आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, अजून देखील तुम्हाला अनेक आमिष येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेनं लढा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार आहे। मुंबईतल्या प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाईल। हा निरीक्षक शाखेमध्ये जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडनं आढावा घेणार आहे। अधिक माहिती घेऊया, देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, आता ठाकरे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरे स्वतः कामाला लागलेले आहेत आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करतायत। नक्कीच प्रज्ञा, आता सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अटीतटीची आणि प्रतिष्ठेची असणार आहे आणि त्या दृष्टीने ठाकरे गट जो आहे तो ऍक्टिव्ह मोडवर असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्या अनुषंगीचं बजेट सादर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन जे त्यांचे पदाधिकारी आहेत, गटप्रमुख असतील किंवा उपविभाग प्रमुख असतील, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवरती ताकदीने काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शिवाय विविध प्रकारचे सर्वेक्षण देखील ठाकरे गटाकडून यापूर्वी देखील करण्यात आलेले आहेत, इथून पुढेही करण्यात येणार आहेत। मात्र संघटन मजबूत करा आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयार राहा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र।